दापोली, थोडीफार दापोली, केळसकर नाका, आझाद मैदानावरती तर खूप सगळ्यांच्या आठवणी आहेत. इकडे खूप सारे खेळ व्हायचे, बऱ्याच कॉलेजच्या मुलांच्या वगैरे सगळ्यांच्या आठवणी. असं चला दाखवते. चला फिरूया पुन्हा एकदा दापोली. हे आहे आपलं दापोलीचं बस स्टँड. इकडून आपण जाणार आहोत केळसकर नाका, मग आझाद मैदान. आता आपला केळसकर नाका येईल आणि केळसकर नाक्यावर आपल्याला लेफ्ट जायचं आहे आझाद मैदानासाठी. इकडे आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मस्त असं स्मारक आहे, दाखवते. लेफ्ट जायचं आहे आपल्याला इकडून. तर हे आहे आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता इकडून आपण जाणार आहोत आझाद मैदानामध्ये. इकडे खूप सगळ्यांच्या ट्रॅव्हल्स वगैरे असतात उद्या. हा रोड बऱ्याच लोकांना माहिती आहे, कारण इकडे जालगाव गाव आहे. चला इकडून आता आपण मैदानात जातोय. किती जणांना हा रोड ओळखीचा आहे? मी तर बऱ्याच वर्षांनी या रोडला येते, कारण मी सहसा या रोडवर तयारी कधी. आझाद मैदानात सुद्धा मी बरेच वर्ष नाही येते. बरेच वर्ष म्हणजे मी 6वीला का 7वीला असताना जिंकली होती, तेव्हा आली होती कबड्डी. चला आता इकडून SBI पासून लेफ्ट जाऊन हा जो आपल्याला समोर दिसतोय हा आझाद मैदान. इकडे मुलं क्रिकेट खेळायला किंवा बऱ्याच बाजारपेठेत जाणार आहोत, कारण दापोली आलोय म्हटल्यानंतर बाजारपेठ वगैरे तर बघावं लागणारच ना. चला आपण आता बाजारपेठेत जाणार आहोत. इकडूनच जाऊया आपण, कारण ते इझी आहे इथून गेल्यानंतर. कोण कोण आझाद मैदानातून हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की कमेंट करा दापोलीकर. आपला मधला आझाद मैदानाचा रस्ता आहे. इथून हा डायरेक्ट बाजारपेठ आणि स्टँड. इकडे हे स्टँड आहे आणि लेफ्ट साईडला बाजारपेठ. आता आपण दापोलीच्या या साईडने चाललोय. इकडे पण खूप दापोली पोलीस स्टँड आहे, सगळ्यांना माहीत असते. हे दापोली पोलीस स्टेशन आहे. इकडे पण समोर जाऊन खूप सारी दुकानं आहेत. तिथून बाजारपेठ लागते. दापोलीची ही बाजू शक्यतो कमी फिरते मी, पण मी ना या चप्पलच्या दुकानात मी आणि माझी म्हातारी आहे, आम्ही चप्पल घ्यायला यायचं. आणि ही जे सगळे दुकानं आहेत ना, इकडे आम्ही मावशीच्या दुकानामध्ये सामान घ्यायला यायचं. सो बऱ्याच दापोलीतल्या अशा गोष्टी आहेत ज्या आठवणीत आहेत. मावशीचं दुकान मला दाखवलं तुम्हाला. पुढे आहे, आता कुठून जातं माहीत नाही मला. नाही, पुढच्या गल्लीत आहे. आपण लेफ्ट साईडने चाललो आहे. ओके, सन्मान हॉटेलच्या इथे आहे नाकोडा मोबाईल. चला आता राईट साईडला जायचं आहे. इकडे सन्मान हॉटेल आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे. सो अशी ही आपण दापोलीची बाजारपेठ बघितली. कसा वाटला व्हिडिओ मला कळवा. काय मग फिरताय की नाही दापोली? कशी वाटते आमची दापोली? बरेच सारे दापोलीच्या जागा तुम्हाला मी इकडून दाखवल्या. आता मी तुम्हाला दापोलीची आहे ना, इथे एक सेकंड, कदाचित मला तो एरिया पाहायला मिळतोय की नाही म्हणून आधीच सांगत नाही तुम्हाला. एक सेकंड. बरेचसे इथले शॉप्स आहेत ना, ते खूप नवीन आहेत माझ्यासाठी. वाव, म्हणजे येस, हेच मला नगर परिषद पाहायची होती आणि तुम्हालाही दाखवायची होती. आणि राधाकृष्णाचं मंदिर
सो हे आहे राधाकृष्णाचं मंदिर, जे सगळ्यात फेमस मंदिर आहे दापोलीमध्ये, राधाकृष्ण मंदिर. आणि ही आहे आपली दापोली नगरपंचायत. सरळ थेट केळकर नाक्याला जाणार आपण. इकडे खूप जास्त सेतूमध्ये काम करायला मी यायची, कधी काळी आई यायची. म्हणजे इकडे आतमध्ये सारखे फेऱ्या व्हायच्या. काढा ते काढा. चलो दापोली स्टँडला रिटर्न. आज मी आले दापोलीतला सगळ्यात फेमस वडापाव, कामतेकर वडापाव. आणि इथला वडापाव मी ऐकून होते खूप जास्त फेमस आहे, खूप जास्त भारी टेस्ट आहे. आणि मी टेस्ट केला, एक नंबर. म्हणजे दापोलीला आल्यानंतर कामतेकरचा वडापाव हा खावाच लागणार. सो चला दाखवते आतमध्ये कसा आहे वडापाव. मी